त्या दिवशी ना द्वितीला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ना मला असं वाटलं, अरे काही दिवस काही वर्ष परत मागे जाता आलं तर, आणि ती जी काही आपल्याकडून चूक झाली आहे ती सुधरवता आली तर. पण असं काही होत नसतं, फक्त आपलं मन नको ते विचार करत असतं. असं काही होणार नाही आता. पण म्हटलं ठीक आहे, आता आपल्याबरोबर जे झालं आहे ते झालं आहे, पण अजून कुणाबरोबर अशा काही गोष्टी होऊ नयेत, म्हणून मग म्हटलं तुमच्याबरोबर हा एक्सपिरियन्स शेअर करूया. तसं तर या विषयावर मी जास्त कुणाशी काही बोलली नाही. खूप जणांसाठी हा प्रॉब्लेम खूप क्षुल्लक आहे, खूप साधारण गोष्ट आहे. पण मला असं वाटतं आईवडील म्हणून आपल्या मुलांच्या बाबतीत ना थोडंसं जरी इकडे तिकडे झालं ना तरी आपल्याला खूप त्रास होतो. आणि हाच त्रास ना द्विती आणि मी आजच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ शूट केला ना त्या दिवशी द्विती खूप वेळा रडून झाली. म्हणून म्हटलं चला अजून कुणाबरोबर असं काही व्हायला नको, म्हणून तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करते. तर चला, त्याच्या आधी ना सकाळी मी द्वितीला स्कूलमधून घेऊन आले होते. आता ना 10च्या एक्झाम चालू आहेत, म्हणून मुलांच्या स्कूलचे टायमिंग चेंज आहेत. म्हणजे एक दिवस त्यांना फुल डे स्कूल असतं, एक दिवस हाफ डे स्कूल असतं. आज द्वितीला हाफ डे स्कूल होतं. ती लवकर सकाळी स्कूलमधून आली होती आणि स्कूलमधून येताना मी अशा भरपूर भाज्या घेऊन आले होते आणि भाज्यांबरोबरच ना काही फळं पण घेऊन आले होते. मग चला म्हटलं, आता मुलांचा नाश्ता वगैरे करून झाला होता. पण मुलांची खासियत असते, तुम्ही पण एक्सपिरियन्स केलं असेल, जरी आत्ताच नाश्ता किंवा काही खाऊन पिऊन झालं असेल ना तरी 10-15 मिनिटांनी म्हणा किंवा अर्ध्या तासांनी म्हणा त्यांना लगेच भूक लागते. म्हणून त्याच्यासाठी मी काही द्राक्ष आणली होती ना, ती म्हटलं पाण्यात टाकून ठेवते मिठाच्या, म्हणजे धुवून निघतील आणि मग त्यांना जर परत भूक लागली म्हटले तर त्यावेळेस मला ती द्राक्ष त्यांना खायला देता येतील. तोपर्यंत ना म्हटलं बाकीची कामं करून घेऊया. आता मेथीची भाजी आणली होती. मेथीची भाजी निवडायला मला आत्ता तर काही वेळ नव्हता, म्हणून मग ती भाजी तशीच पिशवीमध्ये भरून साईडला ठेवून दिली. आणि ज्या काही या बाकीच्या भाज्या आहेत ना, टोमॅटो, वांगी, काकडी वगैरे, हे सगळं एका टोपलीमध्ये भरून ठेवलं. आता ह्या भाज्या आहेत ना, मी मोस्टली फळभाज्या वरतीच ठेवते, म्हणजे काकडी, टोमॅटो, वांगी वगैरे हे, आणि 1-2 दिवसामध्ये वांगी वगैरे संपवून टाकते. जास्त दिवसापर्यंत नाही ठेवत, कारण जास्त दिवसापर्यंत तसेही ते टिकत नाहीत. पण गवार, भेंडी ह्या भाज्या मी ठेवते फ्रीजमध्ये. पण प्रयत्न माझा हाच असतो की कमीत कमी भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवू शकेल. आता भाज्या आणताना ना कापडी पिशवी घेऊन जाते, त्याच्यामुळे ना सगळ्या भाज्या एकत्रच येतात. म्हणजे भेंडी, गवार वगैरे ह्या सगळ्या भाज्या काय झाल्या होत्या, एकत्रच एका पिशवीत टाकल्यामुळे ना त्या सगळ्या अशा एकमेकांमध्ये मिक्स झाल्या होत्या. मग म्हटलं चला, द्विती टी व्ही बघत होती, बसल्या बसल्या तिला एक काम देऊया. मग त्या भाज्या सगळं वेगवेगळं करण्याचं काम तिला दिलं. आणि तसंही ना मुलांनाही असे उद्योग करायला खूप आवडत असतात. तिने पण ते आवडीने करायला घेतलं. तोपर्यंत म्हटलं चला, आज सकाळी मुलांसाठी काही चपाती भाजी वगैरे बनवली नव्हती, फक्त मिस्टरांचा टिफिन करून दिला होता. मग आता त्यांना ना मला भाकरी करायची होती. भाकरी आणि भेंडीची भाजीचा आज मेनू होता. गरम गरम अशा भाकरी असल्या ना तर त्यांना पण खायला खूप आवडतात. आणि मग भाकरी खायचा मेन म्हणजे ते कंटाळा नाही करत. मग जेव्हा पण मला ना गव्हाचं पीठ वगैरे संपलं असेल ना त्यावेळेस ना मी असं दुपारच्या वेळेस गरम गरम भाकरी वगैरे त्यांना करून देते. आणि ना सध्या ज्वारीच्या पिठाचा काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही, जेव्हा पण मी भाकरी वगैरे करते ना त्या भाकरी कडक होतात. मग त्याच्यावर सोल्युशन म्हणून मी असं थोडंसं ना पाणी गरम करून घेते. पाणी गरम वगैरे करून घेतलं ना भाकरी कडक वगैरे पण होत नाही आणि जास्त वेळासाठी ना मऊ पण राहतात. मी ना बऱ्याचदा आधी पण शेअर केलेलं की द्विती सकाळचं काही खाऊन जात नाही, म्हणजे व्लॉग्समध्ये बोलता बोलता असं बोललं की ती सकाळचं वगैरे काही खाऊन जात नाही. आणि तिची सवय अजूनही आहे. ती सवय मोडायला ना खूप वेळ लागेल. म्हणजे तिला ना सकाळचं खायला घेतलं ना की मळमळल्यासारखं किंवा उलटीसारखं असं व्हायला लागतं. त्याच्यामुळे मग मी पण कधी जास्त फोर्स नाही करत. पण मध्ये तिला एकदा ना स्कूलमध्ये असं थोडंसं चक्कर नव्हती आली, पण असं गरगरल्यासारखं झालं होतं. त्याच्यानंतर मग थोडंसं डॉक्टरांनी तिला B12 विटॅमिन्सचं वगैरे दिलं होतं, औषध वगैरे दिलं होतं 1 महिन्यासाठी. आणि त्याच्यानंतर आत्ता बरेच दिवसापासून तिचं असं म्हणणं होतं की ती प्रेयरला वगैरे खूप वेळ जास्त उभी राहिली की असं तिला डोळ्यांना वगैरे असं समोर काहीतरी असं चक्कर नाही येत, पण असं वेगळंच फील होतं. आणि मग थोड्या वेळानंतर साईडला वगैरे बघितलं की त्याच्यानंतर तिला रिलीफ मिळतं 2 मिनटासाठी वगैरे. पण तिला हा त्रास रेग्युलर व्हायला लागला होता. तर आम्हाला टेन्शन आलं. म्हटलं की लहान मुलांमध्ये, कारण आता आम्हाला कधी, मी, माझी भावंडं वगैरे किंवा मिस्टर वगैरे, आम्हाला आमच्या लहानपणी कधीच असा त्रास नाही झालेला. म्हटलं आता हे भीती वाटली हे ऐकून की आपल्या मुलांना जर असा त्रास होत असेल तर. मग म्हणून म्हटलं चला एकदा डॉक्टरांशी, एकतर तिचा चष्मा पण आहे, मग म्हटलं आधी
आधी आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊया. कारण ना जेव्हा पहिल्यांदा आम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो ना आणि तिचा नंबर चष्मा चेक केला होता ना, ते सगळं झाल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की 6-6 महिन्यांनी चेक करायचं. पण आम्ही 6 महिन्यानंतर काही गेलोच नाही. मग म्हटलं चला आधी सगळ्यात आधी ते चेक करून घेऊया की डोळ्यांचा काही त्रास आहे का. डॉक्टरांकडे गेलो, नंबर वगैरे चेक केला, तेव्हा असं कळालं की आमचा नंबर वाढला आहे आणि एज जसं वाढतं तसं नंबर पण वाढतो आणि त्याच्यामुळेच तिला हा त्रास होत असेल असं डॉक्टरांचं म्हणणे. होत असेल नाही, होतो. कारण नंबर वाढला की ऑफकोर्स डोळ्यांना त्रास होणारच आणि मग त्याच्यामुळे हे सगळं होतं. तर ठीक आहे म्हटलं. जेव्हा नंबर वाढलं कळालं ना, त्याच दिवशी तोच हा दिवस द्विती एवढी रडली ना, भरपूर रडली तिने. कारण तिला जेव्हा स्टार्टिंगला चष्मा लागला ना, तेव्हा तिच्या फेसला चष्मा खूप छान सूट झाला आणि तिला असं वाटायला लागलं की छान आहे वगैरे असं. पण आता जसं जसं मोठे होते ना, तर तसं तसं तिला रिअलाईज व्हायला लागलं की विदाऊट चष्मा किंवा फक्त असं डोळ्यांनी विदाऊट चष्मा राहणं वगैरे किती चांगलं वगैरे असतं, असं तिला आता रिअलाईज व्हायला लागले. त्याच्यामुळे तिला जो काही चष्मा लागला आहे ना आणि आता त्याचा नंबर पण जो वाढतो आहे ना, ते ह्या सगळ्या गोष्टीचा तिला खूप त्रास झाला. त्याच्यामुळे ती खूप रडली. आता याची सुरुवात कशी झाली बघा सांगते. खूप जणांसाठी खूप क्षुल्लक गोष्ट असेल की एवढं काय त्यात चष्मा लागला, किती लोकांना असतो. पण जेव्हा लहान वयामध्ये आपल्या मुलांना चष्मा लागतो ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. आम्हाला जेव्हा फर्स्ट टाईम कळालं ना की द्वितीला चष्मा लागला आहे, त्यावेळेस आम्हाला डायजेस्ट करायला, ॲक्सेप्ट करायला खूप वेळ लागला होता. क्षुल्लक गोष्ट आहे पण वेळ लागला होता. पण आता असं झालं आहे की मी तिला रडत होती ती, सो मी तिला समजवलं की इट्स ओके, की आपण देवाचे आभार मानायचे की आपल्याला दिसतंय वगैरे व्यवस्थित. बरेच लोक असे असतात किंवा काय काय प्रॉब्लेम असतात वगैरे. मग त्याच्यानंतर ती जरा शांत झाली. आता बघा लहानपणी काय झालं, ती 1-2 वेळा ना मला म्हटली होती की डोकं वगैरे दुखतंय. हे सगळं तिला जेव्हा चष्मा लागला ना, त्याच्यानंतर मला एक एक गोष्ट आठवायला लागल्या. तर तेव्हा ना मग माझा प्रॉब्लेम काय असायचा की माझ्या केसांना तेल नाही लावलं मी, हार्डली हेअर वॉश केल्यानंतर एखादा दिवस विदाऊट ऑइल राहू शकते, दुसऱ्या दिवशी मला डोक्याला तेल लावायला लागतं, नाहीतर माझं डोकं वगैरे दुखायला लागतं. तर मला असं वाटलं की हे मला सवय, त्याच्यामुळे ही सवय तिला पण असू शकते. मग जेव्हा ती 1-2 वेळा कधी मला बोलली असेल की माझं डोकं दुखतंय, त्यावेळेस मी तिला तेल लावून दिलं असेल किंवा डोकं वगैरे दाबून द्यायची. आणि मला विचार पण यायचा की मोस्टली बघा लहान मुलांचे कधीच डोकं दुखत नाही. फक्त ते जर आजारी असेल, काही सर्दी खोकला असेल तरच त्यांचं डोकं वगैरे, किंवा खूप उन्हातून वगैरे आले असं काही कारणं असतील तरच त्यांचं डोकं दुखतं, नाहीतर तसं लहान मुलांचे डोकं वगैरे दुखत नाही. तर मग मला असा प्रश्न तेव्हा पण मनात यायचा की हिचं का डोकं दुखायला पाहिजे. पण घरामध्ये कुणालाच चष्मा नसल्यामुळे कधीच हे लक्षात आलं नाही की चष्मा लागल्यामुळे सुद्धा डोकं दुखू शकतं. आता ना खूप वाईट वाटतं की त्यावेळेसच लक्षात आलं असतं आणि ही गोष्ट म्हणजे तेव्हाच चष्मा बनवून घेतला असता. आता त्याचा परिणाम काय झाला, बरेच 3-4 वर्ष गेले आणि ज्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल की 3-4 वर्षामध्ये तिचा नंबर बऱ्यापैकी वाढला. कारण चष्माच लावला नाही. चष्मा लावला नाही ना तर नंबर पटकन वाढतो. कंपॅरेटिव्हली चष्मा लावला तरी तो वाढतो, पण चष्मा नाही लावला ना तर तो नंबर खूप फास्ट वाढतो. आणि आमच्या बाबतीत तेच झालं. म्हणून मग मी म्हटलं चला आपण ही गोष्ट शेअर करूया. कुणाची जर लहान मुलं कधी बोलले की डोकं दुखतंय किंवा काही डोक्यात म्हणजे काही त्रास होते, तर त्यावेळेस ना तुमच्या पण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की चला एकदा डोळे वगैरे चेक करून घेऊया. त्याच्यानंतर ना काही 1-2 मग लक्षात आलं कुणाकुणाला चष्मा आहे काय वगैरे. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर कळालं की चष्मा लागणं एवढी पण छोटी गोष्ट नाही आहे. ज्यांना लहान वयात चष्मा लागतो ना त्या मुलांच्या पॅरेंट्सला टेन्शन येतंच आणि वाईटसुद्धा वाटतं की आपल्या मुलांना एवढ्या लहान वयात चष्मा लागलेला आहे. आणि आता जर मुलांना चष्मा लागला ना तर त्यांना असं लेबल लावलं जातं की खूप मोबाईल बघितला. पण द्वितीच्या बाबतीत असं काही नव्हतं. एवढा मोबाईल काही अजिबातच नाही असं नाही, पण एवढा मोबाईल असा दिलाच नव्हता की तिला चष्मा लागेपर्यंत. इवन त्यावेळेस एवढं नेट वगैरे नसायचं जेव्हा द्विती लहान होती, त्यामुळे मोबाईलचा एवढा वापर असण्याचा प्रश्नच नव्हता. पण ठीक आहे, आता म्हणजे असं कोणी बघितलं की हा मग खूप मोबाईल बघितलेलास का, हा मग खूप मोबाईल बघितला असेल म्हणून चष्मा. नाही यार, असं काही नसतं ते. आता द्वितीला चष्मा लागला हे आम्हाला कसं कळालं ते सांगते. एकदा स्कूलमध्ये मी तिच्याबरोबर ओपन डेला गेले आणि मग तिचं असं 2-4 वेळा ऐकलं होतं की लास्ट बेंचवरून दिसत नाही, असं होतं तसं होतं. ती लास्ट बेंचवर बसत नाही, रोटेशन सुरू असतं, पण जेव्हा लास्ट किंवा सेकंड लास्ट बेंचवर वगैरे बसायला जाते त्यावेळेस दिसत नसतं, असं तिचं म्हणणं. मग तिला विचारलं की तुझ्या पार्टनरला, तुझ्या फ्रेंडला दिसतं का, तर तिचं म्हणणं असायचं की हो त्यांना दिसतं. मग म्हटलं चला एकदा तिच्या स्कूलमध्ये ओपन डेला गेले तेव्हा मग तिला लास्ट बेंचवर घेऊन गेले आणि मग तिला बोर्ड
बोर्डवर जे राईट केलं होतं ना ते रीड करायला सांगितलं आणि तेव्हा लक्षात आलं की तिला ते रीड करताना प्रॉब्लेम होत होता किंवा तिला प्रॉपरली दिसत नव्हतं काय लिहिलं आहे. आणि मग आमच्या लक्षात आलं की तिला चष्मा लागलेला आहे. मी जर हे केलं नसतं तर किंवा असंच टाळत राहिले असते की म्हणजे उन्हामुळे बोर्ड चमकतो किंवा ट्यूबलाईटमुळे चमकतं असं होतं स्कूलमध्ये की खिडकीतून जास्त ऊन वगैरे येत असेल किंवा तर बोर्ड वगैरे चमकलं की बोर्डवरचं लिहिलेलं नाही दिसत, तर मे बी अजून पण कळालं नसतं. चला तर आता तुम्हाला समजलं असेल माझ्या व्हिडिओचं टायटल गोष्ट छोटी डोंगरा एवढी. ही गोष्ट छोटीशी आहे. तुम्हाला असं वाटेल की मी डोंगरा एवढी करून सांगितली, पण नाही, खरंच तिचा इम्पॅक्ट डोंगरा एवढा होता, असतो किंवा आहे. कारण चष्मा लागल्यानंतर सोपं नसतं ते, त्याची केअर करा, हे करा, ते करा, बरंच काय काय असतं. चला तर आता मी क्वेश्चन्स लिहिते मुलांसाठी, म्हणजे स्पेशली हर्षसाठी. त्याच्यासाठी खूप सगळे क्वेश्चन्स मला लिहून ठेवावे लागतात, ज्याच्यामुळे ना उठल्यानंतर तो मग त्याचे आन्सर्स लिहितो. आणि ह्या गोष्टीचा ना मला खूप फायदा झालेला आहे मुलांच्या अभ्यासामध्ये. त्याच्यामुळे मला कितीही वेळ लागला, कितीही त्रास झाला ना, तरी पण मी असे क्वेश्चन्स लिहून ठेवत असते. दुपारची वेळ झाली होती, हर्ष स्कूलला जायला निघाला होता आणि मी त्याला सोडायला जाणार होते. त्याचबरोबर ना द्वितीचा चष्मा बनवायला दिला होता आम्ही, तर तो पण घ्यायला त्याचं काहीतरी रिटर्न वगैरे आलं होतं, रिफंड काहीतरी ऑर्डर कॅन्सल झाली होती. मग ते पण चेक करायला जायचं होतं की ऑर्डर वगैरे का कॅन्सल झाली आहे. मग त्याच्यासाठीच आम्ही निघालो होतो. आम्ही द्वितीचा चष्मा लेन्सकार्टमधून बनवून घेतला होता आणि आता ना तिचा थोडा नंबर वाढला होता, त्याच्यामुळे त्याचे ग्लास चेंज करायचे होते. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जी काही आधीची फ्रेम आहे ना ती तुटू शकते, ब्रेक होऊ शकते, म्हणून मग त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली. आता आम्हाला परत नवीन फ्रेम्स वगैरे सगळं बनवायला लागणार होतं. चला तर आता ते सगळं तर आता चालूच राहील. त्याच्यानंतर ना बघा, तुमचे लहान मुलं कधी म्हटले ना डोकं दुखते, तर नक्कीच हा पण एक विचार ठेवा की डोळे वगैरे चेक करायचा. होप सो की हा प्रॉब्लेम कुणालाच नको यायला. त्याच्यानंतर ना खूप दिवसापासून घरात ना असे फ्रेम्स वगैरे लावायचं काम बाकी होतं. फायनली ते पण आज कंप्लीट झालं. आणि ही फ्रेम तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा. चला तर अशा छानशा फ्रेमबरोबर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय, स्टे ट्यून.